नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतकऱ्यांचे आपल्या जनावरांवरील प्रेम अनमोल असते, मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन। म्हसळा येथे मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन। म्हसळा तालुक्यातील शेतकरी पशुपालक यांचे पाळीव जनावरांना योग्य उपचार मिळावे आणि त्यांचे संगोपन व जोपासना चांगल्या रीतीने करण्यात यावी या हेतूने तालुका पशुवैद्यकीय दवाखान्याचे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी ग्रामीण भागात काबड कष्ट करून शेतीला आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जोपासणाऱ्या शेतकऱ्यांचे आपल्या जनावरांवरील प्रेम अनमोल असते असे प्रतिपादन मंत्री अदिती तटकरे यांनी केले आहे। यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शेतकरी आपल्या पाळीव जनावरांना आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जीव लावत असतो। याचे प्रत्यक्षात अनुभव मला पोलादपूर येथील मागील चक्रीवादळ दरम्यान झालेल्या पशु दुर्घटनेत आलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधनाची कोणत्याही प्रकारची हेळसांड होणार नाही, तसेच त्यांना योग्य उपचार व मदत मिळेल याची खबरदारी पशु विभागातील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांनी घेतली पाहिजे, अशा सूचना मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या। त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करावी असे सांगून जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर लागणारी सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगितले। जनावरांना लागणारी औषधे देऊन त्यांचे नियमित लसीकरण करून घ्यावे। कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना नवनवीन योजनांची माहिती देऊन त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले। जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील यांनी म्हसळा तालुक्यातील शेतकरी वर्गाला भरभरून मदत केली जाईल असे सांगून शेतकऱ्यांनी शासनाच्या सर्वच योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले। कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनांची माहिती सांगून शासनाच्या विविध योजना राबवण्यासाठी म्हसळा तालुक्याला झुकते माप दिले जाईल असे सांगितले। तसेच पंचायत समिती सभापती व सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यांनी आपापल्या विभागात शिबिरे मेळावे आयोजित करून शेतकऱ्यांना शासनाच्या योजना मिळवून देण्यासाठी दुवा म्हणून काम करावे असे सूचित केले। पंचायत समिती सभापती बबन मनवे यांनी खासदार सुनील तटकरे यांनी तसेच पक्षातील कार्यकर्त्यांनी व जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून दिलेल्या जबाबदारीचे भान राखून सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करत राहील असे सांगितले। तसेच पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीच्या उद्घाटनामुळे अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपली आहे असे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय जिल्हा उपायुक्त सचिन देशपांडे यांनी केले, तर पंचायत समितीचे सदस्य लहू म्हात्रे यांनी आभार मानले। उद्घाटन सोहळा कार्यक्रमानिमित्ताने मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती बबन मनवे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जिल्हा परिषद सदस्य गुणाजी, पंचायत समिती सदस्य लहू म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रियांका निंबरे, पंचायत समिती सदस्य समृद्धी चाचले, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय जिल्हा उपायुक्त सचिन देशपांडे, श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार सचिन खाडे, गटविकास अधिकारी माधव जाधव, विस्तार अधिकारी दामोदर दिघीकर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी पूजा चव्हाण, इतर अधिकारी वर्ग, कर्मचारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अंकुश गाणेकर, म्हसळा।